वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जालन्यामध्ये सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। अधिकाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन पुढील आदेश येईपर्यंत कापूस खरेदी बंद असेल असं कळवलंय। त्यामुळे वेबसाईट सुरू होत नाही तोपर्यंत कापूस विक्रीसाठी आणू नये असं आवाहन करण्यात आलंय। जालन्याच्या बाजारामध्ये मिरचीची आवक वाढल्याने मिरचीचे भाव पडलेत, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। गेल्या वर्षी मिरचीला 25 ते 28 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता। मात्र यावर्षी बाजारामध्ये मिरचीची आवक वाढल्याने मिरचीच्या भावात मोठी घसरण झाली आहे। 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भावाने मिरचीची विक्री होतीये। पैठण तालुक्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ई-केवायसी केल्यानंतर रक्कम जमा करण्यात येते। भारताला 48 लाख टन डाळी आणि कडधान्यांची गरज आहे। देशात चालू वर्षी 48 लाख टन आयात करण्यात आली आहे। गेल्या 4 वर्षात आयातीत तब्बल दुप्पट वाढ झाल्याचं व्यापारी वर्ग सांगतायत। बाजारामध्ये सध्या भाज्यांची आवक वाढली आहे, त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी घट झाली आहे। वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधून भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते, तर मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटो दरामध्ये विशेषतः घट दिसते। सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं आश्वासन महायुतीने दिलं होतं, त्यामुळे नाफेड सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। वर्धा जिल्ह्यामध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यानं कापूस खरेदीत पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात चिया पिकाची पेरणी झाली। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चिया खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। मुहूर्तालाच खरेदी झालेल्या चियाला उच्चांकित 23,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतात। लातूरच्या आडत बाजारात तुरीच्या दरामध्ये 400 रुपयांनी वाढ झाली। सध्या तुरीला प्रति क्विंटल 7,400 ते 7,500 असा भाव मिळतोय। हा भाव हमी भावाच्या आसपास आहे। हमी भावाच्या आसपास तुरीला भाव मिळत असल्याने ऑनलाईन नोंदणीला सुद्धा शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आहे। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा टरबूज लागवडीकडे कल वाढलाय असं पाहायला मिळतंय। पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी होतं, खर्च जास्त होतो, त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरताना शेतकरी पाहायला मिळतात। जालन्याच्या भोकरदनमध्ये बाजारात आल्याची आवक मंदावली आहे, त्यामुळे आलं उत्पादक शेतकरी संकटात आहेत। यंदा ठोक विक्रेते 1,800 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलनं अद्रक खरेदी करतात, त्यामुळे चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात। देशातील बाजारामध्ये नवी तूर 7,000 ते 7,300 रुपयांना विकली जाते। दुसरीकडे हमी भावानं खरेदीसाठी नोंदणी सुरू आहे, त्यामुळे सरकार यंदा संपूर्ण तूर हमी भावानं खरेदी करणार आहे। शेतकऱ्यांनी तुरीचं पॅनिक सेलिंग टाळावं असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केलेलं आहे।